रिटायर झाले काही परमनंट झाले नाही. काहीचे पोरं लग्नाला आले बापाला पगार नाही. काही 40 वर्षे झाले रुपया पगार नाही. गाव त्याला सर म्हणते. काही 10 लाख भरले तर 1,500 घेतात. काही 70,000 सायकल करतात 30,000 घेतात. काही जूनला परमनंट झाले आणि जुलैला रिटायर झाले. आणि ज्यांनी जेवढे पैसे भरले नोकरी लागायला तेवढी पेन्शन सुद्धा नाही. शिवाय नोकरी करणाऱ्याला स्वातंत्र्य नाही. भांडे घासणारी बाई 8 दिवस रजेवर जाऊ शकते. नाही यायचं. तिच्या म्हणा पित्र आहे माझ्या नाही. उद्या माझ्या बहिणीचं लग्न नाही यायचं. तुम्ही गुलाम आहात. गुलाम वाक्य समजा तळतळीचं. आपल्या अंगातलं रक्त छत्रपतीचं हे रक्तच लोक विसरले. आपल्या अंगातलं रक्त छत्रपतीचं आहे. आणि छत्रपतीने आपल्याला 3 गोष्टी शिकवल्या. सगळ्या विका विका पण स्वाभिमान विकू नका. विका आणि आपण सगळं कमावलंय आणि लाचार जगतोय. लाचार दुसऱ्याच्या लग्नात क्वार्टर पिऊन नाचणारी माणसं यांना काय जीवन कळलं. 32 रुपयावर नाचतो तू. 32. अरे भिकारी आहे का तू. गरीबी भिकारी. 32 रुपयाच्या क्वार्टरवर तू जीभ काढून नाचतो. तुझी अवलाद कोणती आहे. छत्रपतीने आपल्याला शिकवल्या 3 गोष्टी. एक सगळं विका स्वाभिमान गुन्हा. दुसरं वाक्य छत्रपतीने शिकवलंय बुटाची पॉलिश करून जगा. बुट साठवून जगू नका. आणि छत्रपतीने आपल्याला 3रं वाक्य शिकवलंय वाकाळ मोडायला शिका. आपल्याला काय कळलं. काय कळलं शिकू नाही. काय कळलं संसार करणे म्हणजे पराक्रम नाही. बायको करणे काय विशेष आहे. पोरग पैदा करणे काही पराक्रम आहे. काही पागल लोक आहेत. मुलगा झाला का अख्या पाहुण्याला फोन करू मला मुलगा झाला. काही खिंडला लावली का काय तुझी गिणी तू कशी नोंद करायची का. जे कोणाला जमलं नाही ते तुला जमलं. पुरस्कार द्यायचे तुला. पुरस्कार द्यायचे का. तो मुलगा पाहिला त्याला आतापर्यंत कोणालाच जमलं नाही. पोरग पालथ पडायला लागलं का टेटसला. पोरग उताना पडायला लागलं का टेटसला. पोरग दात वासायला लागलं का टेटसला. पोरग तुला हंताना टेटसला ठेव. माझ्या पोरग मला लाईट बंद करून हल्लं. हा तुझा पराक्रम. संसार करणं संसार करणं हा पुरुषार्थ नाही. संसारात भजन करणं हा पुरुषार्थ आहे. ही दुर्गेचं कीर्तन आहे. जरा जड जाते ऐकायला. त्याला थांबत आहे. पण नाही थोडं पुढं सरकायचं आहे. करंट लावून दिलं तुम्हाला. आपण सगळेजण एका देवाची लेकर आहे. पण आपल्याला काय नाही. आता नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ. रोग गुप्त गणित तज्ञ. जो तज्ञ त्याला रोग गुप्त. आता परत निघायला आपलं सगळं जग तज्ञ आहे. पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. 8व्या अध्यायातले शेवटचे ओवे हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा कुलदेव. आपण तज्ञ आहे. हे वेगवेगळे सोडून द्या. बसायचं आपण तेच लागला. आता फक्त बोलत जायचं. आपण सगळे जण एका पटकन बोलत. आपण सगळे जण एका देवाची लेकर आहेत. आपण देवाचा अंश आहे पण देव नाही. कारण आपल्याला ज्ञान का नाही. उत्तर भिंतीवरचं चित्र किती सुंदर असलं तरी ते भिंतीच्या आधारावर आहे. भिंत पडून गेली का चित्राचा विषय संपला.
चित्र किती सुंदर असू द्या, ते भिंतीच्या आधारावर आहे. परत ऐका नाही, चालू नाही बसला नाही तर मग काय करायचं? चालू आहे मागची आहे ना पुन्हा पिणे म्हणजे हे पटकन गाडी चालू चालू आहे आली का? हा, पण देव नाही, कारण आपल्याला स्पीड बसली कीर्तन. आता या मापात राहिले का मग करा काय नाही, ज्ञान नाही. एका मुलाला 27 पर्यंत बांधला बांधायची काय गरज? काय तुला 26 सुना आणायचंय का प्रत्येक बेडरूम मध्ये? नाही. एका पोराला बांगला केवढा असावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान नाही. 3 दिवसाचा महिना आहे, 90,000 पेमेंट येतो, 4 रविवार सुट्टे, 2 शनिवार घरीच आहे. मग गरीबाचे 20-30 रुपये खाय, तुला 20-30 रुपये खायची काय गरज? काय नाही. आवाज येत नाही का? हे बघ रे, काय पाणी वाटी काढ तिथून फसायला लागली पण विठाल आपण सगळेजण नाही का देवाची लेकर, पण देव नाही कारण आपल्याला ज्ञान नाही. ज्ञान का नाही? तर माझ्या तोंडातलं वाक्य आहे, भिंतीवरचं चित्र सुंदर आहे पण भिंतीच्या आधारावर आहे. भिंत पडली की चित्र पडलं. तुम्ही मी मोठा आहे पण तिघांच्या आधारावर आहे. आई वडील, संत, भगवंत. आई वडील, संत, भगवंत, या तिघांचा आशीर्वाद आपल्याला आहे म्हणून आपण मोठा आहे. फायनल झालं. आता आपण संसारात ज्ञान का नाही? तर आपण जो संसार करतो तो मुळातच दुःखाचा आहे. यात काय नाही. लिंबाचं झाड मुळे, लिंबाच्या झाडाचं मुळे कडू, खोडे कडू, फांदे कडू, पाले कडू. संसार किती करा, संसार मध्ये पराक्रम नाही. गाडी, बंगला, पत्या, गुटी, पट्टी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सिगडी, हिटर, फिटर, एअर, वाफे, चिंगड्या, कांदे, गोण्या, बकरं, अंडे, लाटणं, पटपट, फुगणी, उशी, तवा, संका, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वरगडं, उशी, गादी. किती कमवलं तरी तुम्हाला पावशेर सुतणी, 11 गुलाब, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडका, आणि तुम्हाला सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार, 1 काढलेली बिटी, टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, जीएसटी धरून 240. संसार किती करा काही नाही. परत वाक्य लिहिलंय का, ज्या घाणीत आपण राहतोय संसार घाणच. काय संसार म्हणजे काय? जन्म नाही रे, मोठं होणे, लग्न करणे, बायको करणे, मुलगा पायदा करणे, त्याला मोठं करणे, तो शिकवणे, त्याला नोकरी लावणे, त्याची बायको मला ती होणे, आपण नातू पाहणे, अटॅक घेणे, मरणे, दुसरा म्हातारा तयार होणे. काय फरक नाही. इट इज अ चेन, इट इज अ सायकल अँड इट इज अ जनरेशन कंटिन्युटी. इट हॅज नॉट अ गॅप सिस्टीम. ही कंटिन्युटी आहे, त्यात काय नाविन्य काही नाही. नाविन्य काहीच नाही. संसारात येऊन पार घालणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं, आई बापाची सेवा करणं, हा पराक्रम. आणि संसारामध्ये सुख का नाही त्याला 2 झालं सांगतो तुम्हाला, उत्तर तुम्ही द्यायचंय. आंब्याला आंबा येतो, वांग्याला वांग येतं, भोपळ्याला भोपळा येतो, गवारीला गवार येते, भेंडीला भेंडी येते, वांग्याला वांग येतं. मला एक उत्तर द्या. एक झाड असं आहे की त्याला झाड एक आहे आणि फळ दुसरं येते. 5 मिनिटं घ्या, अजून 5 द्या. आंब्याला आंबा, भोपळ्याला भोपळा, गवारीला गवार, गवारीला गवार, भेंडीला भेंडी. पण एक झाड असं आहे की त्याला झाड एक आहे आणि फळ दुसरं येत आहे. उत्तर तुम्ही द्यायचंय. नाही, लिंब. लिंब लिंब लिंब. लिंबाला लिंबू नाही येत, लिंबुळी येते. लिंबाला येते लिंबुळी आणि लिंबुळीला येते लिंबू. याचं कारण आहे, संसाराचं झाड कडूच आहे, झालं पाहिजे. आणि कडू झाड असल्यामुळे त्याच्या सुख मिळणं पराक्रम नाही, म्हणजे मिळणारच नाही. यात काय, आणि तुम्ही सुख कशाला म्हणता हे कळणारच नाही. उत्तर ऐकायचं आहे. 15व्या अध्यायामध्ये एक झाड आहे, त्या झाडाचं नाव आहे, 15व्या अध्यायामध्ये एक झाड आहे, यया फळना चुंबिता आणि फुलना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही. ते झाड वांझ आहे. त्या वांझ झाडाचं नाव संसार आहे. फायनल झाड कसं आहे?
झाड कसं आहे वाण, आणि त्या वाण झाडाला पाणी घालतोय आपण. फक्त गाडी घेणे, बंगला बांधणे, बायको करणे, पोरं करणे, हा करतोय आपण. झाडच कसं आहे वाण, झाडच कसं आहे बोलायचं आवाज वाण, आणि त्या वाण झाडाला आपण पाणी घातल्यामुळं खाली गेल्या मुळ्या, आणि त्या मुलीचं नाव आहे अज्ञान. आज सगळी लोक कशात आहे अज्ञान. काय कळत नाही लोकांना. लोक फक्त माझ्या समोर बसलेली सगळी माणसं माझ्या सकट मी नाही म्हणून जिवंत आहे. ते काय कळत नाही, काही कळत नाही. अज्ञान आहे. अज्ञान समज मला. भाऊ भावाचा दुश्मन आहे. काय अज्ञान. बहीण भावाचा दुश्मन आहे. अज्ञान काय त्याचं काय कळतं आपल्याला. फळलेच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाही, हे बसलेल्या लोकांचे चित्र आहे. फळलेच्या मुलीचा साखरपुडा झाला तर तो भाऊ संध्याकाळी उशीमध्ये मुलीला बोलतो म्हटला, माझ्या मुलीचा साखरपुडा झाला, माझा भाऊ नाही आला. नाही आला याचं मला वाईट वाटत नाही. नाही आला याचं मला वाईट वाटत नाही. पण त्याने फक्त ओट्यावर बसावं लागत होतं, मला समाधान वाटलं असतं. पण तो आला नाही का. मुली अज्ञान. मला पटकन पण मुली अज्ञान. तू चुलता पुतण्याच्या साखरपुड्याला नाही. तुमची माझी नीती इतकी खराब झाली महाराज. लोक फक्त केशे काळे करून निघतात, घरी असून मिशा लावतात, बाहेरचा प्रयत्न पेटात मारतात, धर्मच कळत नाही. ही सगळी मुली कशामुळे वाढली. अज्ञान. काय कळत नाही लोकांना. अज्ञान आहे अज्ञान. 40% सर्व्हिस वाले रिटायर झाल्यावर वृद्धाश्रमात आहे. पेन्शन घेऊन नीट वागायचं नाही. मुलगा इंजिनियर केला, सासरवाडी राहायला गेला, मुलगी कॉलेजला गेली, आली नाही, मग काय झाला. बायको पहिली नेली, दुसरी केली, ती पेन्शन घेऊन दिली, मग मोकळा झाला. दिंडीत आमच्या लोकांनी आला तर आला आमच्या 2 दिंड्या करून दिल्या. इकडे वाटलं गेलं, तिकडे वाटलं, इकडे वाटलं. पायापर्यंत सतत 3 गोष्टी ऐका. एक, अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातला क्षण जपून वापरा. जपून वापरा. अंगातली ताकद, अंगातली ताकद दंगली करायला वापरू नका, कपडे पेटवायला वापरू नका, मारामारीला वापरू नका. अंगातली ताकद धर्मासाठी वापरा. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि मिळालेलं आयुष्य जपून वापरा. एक, मुली अज्ञान आहे आणि त्या अज्ञान मुलीला 4 कोंब फुटले. त्या मुलीला 4 कोंब फुटले. मी, तू, तुझं बटाबटा बोला. मुली कशी आहे. काही सगळं येत नाही मला, काही सगळं येत नाही मला. तुम्ही मी का भांडतोय का. जरा 2 मिनिटं मनाला प्रश्न विचारा बसलेली माणसं. तुमच्या माझ्या भांडणात मजा काय. का भांडायचं. का मारामारी, का भांडण, का खून, का मर्डर, का. 2 मिनिटं चिंतन करा. का भांडण. का भावाचं भांडण. का बायकोचा नवऱ्याचा घटस्फोट. का मुलाचं प्रियसीचं प्रियकराचा खून. का विचारा ना मला ना. का सगळं न्यायचंय तुम्हाला. सगळं न्यायचं. पैसे सगळं न्यायचे, बांगला सगळं न्यायचंय, सरपंच पद सगळं न्यायचंय. काय मग भांडण का. मुली अज्ञान. 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 हा त्याचा आहे, हा याचा आहे. अज्ञान. हा त्यांचा आहे, हा यांचा आहे. अज्ञान. हा त्यांचं काम करतो, तो त्यांचं काम करतो. अज्ञान. हा त्यांचा आहे, हा यांचा आहे. अज्ञान. साहेब आमचे. अज्ञान. आम्ही साहेबाचे. अज्ञान. तो ह्या साहेबाचा आहे, मी त्या साहेबाचा आहे. साहेब नंतर, पक्ष नंतर, नेता नंतर, धर्म पहिला. पक्ष नंतर, साहेब नंतर, पहिला धर्म. आणि धर्म टिकला तरच कळत. हे इंद्रियचं कीर्तन आहे. हे कीर्तन कमी आहे, धर्म जास्त आहे. आणि आपल्याला पोरांना ध्यानात ठेवा. आपल्याला काहीच करत नाही, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. पण आज संकट माणसावर नाही, बरं धर्मावर आहे. धर्मावर आहे. तुमचं बाकीचं सगळं बाजूला ठेवा. तुम्ही आणि मी जर एकत्र आलो तरच धर्म टिकेल. तुमचं काय म्हणणं आहे. आणि
ह्या संकट माणसावर नाहीये, धर्मावर आहे. माणसं मारू द्या, काय फरक पडत नाही. आणि ते कधीतरी मारणारच आहे, काय फरक पडत नाही. माणसं मारू द्या, धर्म टिकू द्या. आणि आपल्याला कीर्तन कमी करायचे, आपल्याला धर्म वाचवायचा. कीर्तन 30 वर्ष गेली, पण आता धर्मासाठी तुम्ही आणि मी एकत्रच पाहिजे. यावर तुमचं मत काय? आणि त्याची उत्तर पुढे ऐकाल तुम्ही. आता मुंग्याची डोक्याला तुमच्या पुढे हे मुली अज्ञान आहे, आणि अज्ञान मुलीला 4 कोंबे, मी, तू, तुझं, त्या बाबळी पासून या बाबळी इकडली अख्खी इकीन, तू जिरीन, तू जिरावली नाही ना, मी म्हणा 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 बापाचा नाही. लोकांना काय माहिती तू कोणचा काय काय? अज्ञान, मी, तू, तुझं, फिट बसलं कीर्तन. ह्या बापात राहिलं ना काळात. जाळ वाच मुली अज्ञान, आणि अज्ञान मुलीला कोण? 4. आता ते उत्तर खाली गेलं त्या मुळ्यावर काय येईल? शाळेत जातो तू किती आहे? 10वी. सेमी का मराठी? सेमी नाही का? आता 10वी नाही का? चॅप्टर नंबर 1, पेपर नंबर 1, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist has the 3 rules. What is the name of that scientist? What is the name of that scientist? Right? In chapter number 4, paper number 1. Hey, in chapter number 4. Hey, in chapter number 4, paper number 1. One diagram is that follows. What is the name of that figure? Similar to? In chapter number 4, paper number 1, one diagram is as follows. What is the name of that figure? तुमच्या 4थ्या प्रकरणामध्ये अशी एक आकृती आहे, तिचं नाव काय? पहिल्या पेपर मध्ये राईट हँड रूल, लेफ्ट हँड रूल. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट? ही स्थिती आहे, ही स्थिती आहे, ही स्थिती आहे. इथं खरं चालत नाही, या जगात खरं चालत नाही. मी खरं बोलतो, तुम्ही दुश्मन. सगळे पालक उत्तर द्या. एज्युकेटेड नोकरीवाले, शाळा कशा चालू आहे सध्या? ऑफलाईन का ऑफलाईन? जोरात बोला. ऑफलाईन. आणि विचारा तुमच्या पोरांना इथं तुमच्या पोरांना गृहपाठ कशावर येतोय? कशावर येतो तुला गृहपाठ? ऑनलाईन. आणि शाळा कशी चालू आहे? ऑफलाईन. मग 5 मिनिटं गृहपाठ फळ्यावर द्यायला शिक्षकाला वेळ नाही का? हा मुलानं मोबाईल वापरलाच पाहिजे. तू मोबाईल वापरतो नाही, तुला गृहपाठ किती मिनिटाचा आहे? गृहपाठ किती मिनिटाचा आहे? 10 मिनिटाचा. तू चॅटिंग किती टाइम करतो? गबाळ बोलू नको, मित्राबरोबर चॅटिंग करतो नाही? चॅटिंग किती टाइम? 1 तास. या मी बोललो असतं तर तुम्ही लगेच क्लिक केली असती. इंग्रजी विद्यार्थी त्याची पट्टी, त्याचा गेमच. यांचं काय करावं बोला. या उत्तर चॅटिंग करीत नाही तू? इब्राहिम चॅटिंग करीत नाही? करतो. म्हणजे आपण बोललेलं थांबलं असतं, करतो नाही? किती काय? 1 तास. कोणाशी सांगून टाकणार मी आहे त्या बाजूला. चॅटिंग पाया पडून सांगतो, मुलांना गृहपाठ हा ऑफलाईनच पाहिजे. कशाला पाहिजे ना मोबाईल? पालक वर्गाला काय करणार? पालक वर्ग बोंबलत राहणार. त्यांना काय, त्यांनी फक्त सासरवाडी घर. पालक बदलच झाले. लाईट गेली का बाहेर म्हणून शिव्या, एसटी उभी राहिलेल्या का ड्रायव्हरला शिव्या. आणि 12 वर्ष झाले, पहिली ते 9वीला परीक्षा नाही, एक पालक बोलत नाही. तुम्ही निरीक्षण करा. लाईट गेली, वायरमॅनला बोला, एसटी थांबली नाही, ड्रायव्हर वरून हाणणार, बोलून हाणणार. ग्रामसेवक आला नाही, नळाला पाणी आलं नाही, हंडा घेऊन जा गावात. काय प्यावा? काय प्यावा? नळाला पाणी नाही. आणि 12 वर्ष झाले, पहिली ते 9वीला परीक्षा नाही, लोक बोलतच नाही. तुम्ही बदल झाले, तुम्ही स्वाभिमान विकलाय. तुम्ही सगळे जर बोलले, परीक्षा होणार नाही.
तुम्हाला बोलायचंच नाही ना. आणि असा येणा माल पुढे जातो. सगळे अशाच माल पुढे, याचा विनोद नाही. हे तुम्हाला पटतंय का मला सांग. सगळ्या पालकांनी आता कोणत्या दिवसात एक निर्णय घेतला पाहिजे. हे सरपंच, नगरसेवक विभाग सदस्य बिदस्य, ग्रामपंचायत सदस्य बिदस्य, यांना काय माहित नाही. त्यांना तर परीक्षा आहे हेच माहित नाही. त्यांनी फक्त 2 वेळा शाळेत जात वर्षातून 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. आणि शांतपणा हाणायचा पोरांपुढं. मुलांना इंग्रजांनी देश धुतला. पोरं म्हणले धुतला, पण तो इतका नाही धुतला. धुतला नाही फक्त नादी लावायचा समाज. सगळ्या लोकांनी पालकांनी मीटिंग घेतली पाहिजे. आणि ह्या 4-5 दिवसात मीटिंग अशी घेतली पाहिजे, शालेय परिसरात शैक्षणिक कालावधीत विद्यार्थ्याचा शिक्षकाचा मोबाईलच बंद पाहिजे. याच्यावर तुमचं काय. आणि हा निर्णय सरकारचा नाहीये, पालकांनी घेतला पाहिजे. गावाने 8 दिवसात पोरं जागेवर येते. पण आम्ही बोललो तर आम्ही दुश्मन, आम्ही बोललो तर आमचा गेम, आम्ही बोललो तर आमच्या बातम्या, आम्ही बोललो तर आमच्या क्लिपा, आम्ही बोललो तर आम्ही गुन्हेगार. पण ही गरज आहे की नाही बोला. आता फिट बसतो 4 वांच आहे, त्याला मुली आज्ञा आहे. आणि त्या मुलीच्या खाली गेले 10वी राहील. तू फुल पाहिलं, फुल 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 कशाचं, फुल कशाचं पाहिजे का दासून दिलं. हा शाळेतले सगळे पोरं उत्तर द्या. पहिली ते 10वी. फुलाला भाग किती. फुलाला भाग सांगतो मी. इंग्रजी सांगतो मराठी. तुम्हाला शिंदर सरांचं बोल ना. इंग्रजी सांगतो मराठी. इंग्रजी सांगा. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मराठी सांगतो. निदानपुंज, दलपुंज, भूमंग आणि जायांग. आता खाली गेलं तर मूळ, वर काय येईल. माठ लागली. 2.5 वर्षाच्या पोराला 6 लाख अशी गाडी तिने याला. इंग्लिश मीडियम UKG ना अप्पर KG. केजी कुठून आल्यात काय कळत नाही. लोअर KG ना अप्पर KG. 2.5 वर्षाच्या पोराला चष्मा आहे. तू टीचर दिसतो त्याला. तू टीचर. आणि टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय. टीचर म्हणते पण तुम्ही एका विषयावर 4 कसे काय. चाललंय. आंधळ दळीत आहे, दुसरं पीठ खात आहे. चाललंय. इंग्रज गेल्यापासून असंच चाललंय. चला थोडं पुढं. मुलांना खाली केलं, मूळ वर आलं. बस फिट बसला. आता लागला करून काय आलं वर. अरे काय आलं खोड. आता खोडाला वर काय येतील. फटाफट बोला. फांद्या चला मागं परत. झाड कसं आहे. वांस. मुळी कशी आहे. बस फिट बसलं. झाड कसं आहे. वांस. मुळी कशी आहे. आज्ञा. मुळीला कोण किती आहे. 4. मी, तू, तुझं, माझं. खाली काय गेलं. मूळ. वरती काय आलं. खोड. खोडाला वर काय येतील. फांद्या. आणि फांद्या आल्या 12. झाड पुरं करायचंय. फांद्या किती आहे झाडाला. 12. पहिली फांदी आहे काम. काम काम. इंद्राला डाग लागला काम. चंद्राला डाग लागला काम. रावण मेला काम. विश्वामित्राचं काम झालं काम. शंकराला डाग लागला काम. विष्णूला डाग लागला काम. ब्रह्मदेवाला डाग लागला काम. आणि तुमचं माझं वाटोळं झालं काम. 3 पानाचा पेपर घ्या. 6 पानाचा. 3 पानं बलात्कार आहे. नुसतं प्रेम. आणि प्रेमाचा इतका भोंग्या झालाय सध्या. मुली सध्या चांगल्या पोरांना प्रेम करीत नाही. तुम्ही मुलींचा सर्वे करा. क्लास 1, API, PI, MBBS, MD अशा पोरांना मुली प्रेम करत नाही. मुलींनी नुसता मूर्ख पोरांना त्याला का होता. मूर्ख. कोणा गालात हसला. विषय काढला. काहीतरी इंग्रजी वाक्य बोलला. बिलगली त्याला. आणि पोरग काम काय करते. मोटरसायकल चोरीत आहे. पाईपलाईन खोलीत आहे. हे त्याला काय डोळ्यात पाहिजे. काय नटबाजी होता. वाट लावून टाकली. लोकांना राग येतो पण वाट लावून टाकली.
हसण्यावारी गोष्टी लिहू नका, हा विनोद आहे. आणि हसण्यावारी गोष्टी लिहू नका. 4 वर्ष तुम्हाला तर इकडे लक्ष दे रे. या 4 वर्षामध्ये इकडे लक्ष दे नाही पडत. स्पीकरवाला आवाज या 4 वर्षामध्ये तुम्हाला वाईट वाटत नाही ना मदत पुरुष मंडळी. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. या 4 वर्षात जो बाप कधी आयुष्यात रडला नव्हता तो बाप मुलीने रडवला. रडला बाप. बायकोच्या घरातले दागिने बोलले ना तो रडला नाही रडला. तो उपाशी राहिला पण रडला नाही. पण मुलगी पडून गेल्यावर बाळासारखा बाप जसा रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसाला म्हणतो माझी मुलगी सापडून द्या, माझी मुलगी सापडून द्या. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी काही करेल पण तुमची मुलगी सापडून दे. पोलिसाने मुलगी सापडून आणली तर तो बाप पोलिसाच्या पाया पडला. पाया आणि पाया पडलेला बाप पोलिसाला सांगतो मी माझ्या बायकोच्या घरातले दागिने मोडेल, मी जमीन विकेल. फक्त माझ्या मुलीनं माझं ऐकावं आणि त्या मुलाचा नाद सोडावा. मुलीनं पोलिसाला सांगितलं माझा बापच माझा दुश्मन आहे. हे बसलेले लोकांचे चित्र आहेत. काय म्हणजे तुमचं बोला, काहीच बोला, तुम्हाला मान्य नाही काही. आणि ह्या 4 वर्षात मुली इतक्या मूर्ख झाल्या की आपल्या पोरांकडे प्रेम करत नाहीत. बाहेरच्या राज्यात इथून पक्षी चालू आहे, बाहेरच्या राज्यात इथून गेम चालू आहे. हसण्यावारी गोष्टी लिहू नका. त्याला शब्द येतो धर्मांतर का घडतं त्याचं हे होतं. हे मोबाईल वापरणारे जे पोरं आहेत, हे क्लिपा टाकणारे जे पोरं आहेत, त्या नालायकांचा धंदा आहे. एखाद्या मुलीचा फोटो काढायचा, तो तिला दाखवायचा, तो डॅमेज करायचा, तिला आयुष्यातून उखडायचं आणि या मुली आयुष्यातून संपवायच्या. हा धंदा आहे. मोटरसायकल घ्या, दुश्मन उठला. आणि त्यांनाही सांगून ठेवतो वाढदिवसाला जी दगड घाव सण करतात ती दगड मूर्तीला कामा येतात. वाक्य सांगा, लोकांच्या नादी लागून आपली शक्ती बर्बाद करू नका. आपली शक्ती अशी दाखवा का लोक शांत झाले पाहिजे. आपल्या शक्ती आहे नाहीये, तुमच्या माझ्या शक्ती नाही आहे, पण ती झाकून टाकली. या कमी वयात शक्ती आहे माणसाला. गरीबाला मदत करणं, एवढे लोक कीर्तनाला येणं आणि एवढा कार्यक्रमाचं नियोजन करणं शक्ती आहे. आणि याला तिनेच काढलाय. त्या बिचाराला जन्म देणारी आई भाग्यवान आहे, संस्कार करणारे वडील भाग्यवान आहे. कोणाचे पोरं चांगले निघत नाही, कोणी हे नाही झालं. बाई डॉक्टर आहे, बापा डॉक्टर आहे, पोर याडे नाही. बापाई प्राध्यापक, आई प्राध्यापक, पोरग मोटरसायकल सुरू. बापाई कीर्तनकार, आई कीर्तनकार, पोर 90 आणते. शाळेत का नाही मोब्या सांगा. खडकावर पडलेला पाऊस कधी गावाला फायद्याचा नाही. या माणसाला आई वडिलांचा आशीर्वाद भक्कम आहे. आणि आता भीतीच नाही. आता मी तर म्हणतो त्यांना 100 आपल्याकडून व्हावा. आणि एक वाक्य धरत येतं, चांगलं करताना त्रास होतोच, याचा खेळ मानायचा नाही. राक्षस नसते तर राम इतिहासात अमरच झाला नसता. तुकोबा बंबाजी जर नसता आणि रामेश्वर भट नसता तर तुकोबराय इतिहासात मोठे झालेच नसते. तुम्हाला शत्रू पाहिजेच. आपण असं वागायचं तर शत्रू पाया पडला पाहिजे. पुढे सांगा, छळ करणारा आरती देऊ शकतो. काय मोठं उदाहरण आहे. तुकोबरायचा सगळ्यात मोठा छळ करणारा कोण होता? रामेश्वर भट. आणि तुकोबरायची आरती कोणली? एवढंच पाठ करा, तुमचंही तसंच होणार. आणि पुढचं वाक्य आहे का, तुमचं चांगलं झालं नाही तर तुम्हाला दुश्मन नाही. तुम्ही माल घाला, गण लावा, दुश्मन वाढले. एक बोबलं दिला, दुश्मन नाही. उलटी वाट वाढला, 5 वाजले आणि दुश्मन. आता पुढचं ऐका, दुश्मन कधी लोकांना दुसरी नसतात, घरातले भावकीतलेच.
आपण गाडी घेतली ना बाबा हसत सुद्धा नाही, कंपनी खास नाही आणि मेंटेनन्स फार आहे तिला, गप ना ते वाटते ना, ॲव्हरेज तर अजिबात जाणकाट लोक वाढतात. कधी त्याचा एवढा मोठा कृष्ण देव होता पण त्याचा सक्का मामा त्याला दुश्मन होता. पाठ करा, दुश्मनी इतकी वाईट कृष्णाला, जन्माला येण्याच्या अगोदर दुश्मनी होती. जन्म जेलमध्ये बाहेर आल्यावर नाही आईचं दूध प्यायचं नाही, दुसरी आईचं दूध प्यायचं. एवढा त्रास तर तुम्हाला नाही आहे, तुम्ही घाबरत नका, काय होत नाही, काही होत नाही. काही लोक नाही. आता समजा किती समजा आज मी मेलो, समजा म्हणणार नाही आज मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? आपले डोळे गेले टीव्ही चालला, आपले गुडघे गेले दिंडी निघाली, आपण बुडालो जग बुडा. आपलं शरीर जवळ चांगलं आहे आणि आपला खिसा जवळ गरम आहे तोपर्यंत ते मित्र आहे. हे प्रियसी प्रियकर हे सगळी लबाडाची टोळी आहे. कोण प्रियसी आहे तुमची? कोणी सांगितलं तुमच्यावर प्रेम करते? आता इथं 2-3 नावाला प्रियसी, कोणी सांगितलं तुम्हाला? मी नावा सगळं सांगणार आणि आपले बाबा म्हणतात ती माझ्यावर प्रेम करते, मी दूध पाणी झालं तुझ्या. अरे ती फक्त तुझं ATM मोकळं करते, प्रेम थोडं करत. हे प्रियसी कोण नाही, आपले 3च माणसं आहे, आई वडील संत भगवंता. पहिली फांदी आहे आशा ऐकणारे पाहिजे, पहिली फांदी काम. दुसरी फांदी आहे क्रोध, राग, खून का होतो आणि पाया पडतो तुझ्या. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला किती समजा 5 लाख देतो हिंदुईकर भोकस, तू बघ हिंदुईकर मध्ये आहे का एक झापडीचा गडी नाही, पण ते 5 लाख खर्चायचे कवा. 2 भावांची शेतीच्या बांधावरून मारामारी झाली, एक मेला आणि एक आत गेला, बाबा नांगरायचं कोणी का मारलं? दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला गेले, पोलिसांनी दोघांच्या एक कानफटी दिली आणि 50,000 घेतले. मला परत असं करतो, आता एक कानफटी तेवढे गोष्टी काय आकडा गेलं बाबांना, काय आकडा आवाजच येईन, काय आकडा. पहिली भांडी आहे काम, दुसरी भांडी आहे क्रोध, तिसरी भांडी आहे लोभ. भांड्या किती झाल्या? 12 ऐका आता. पहिली भांडी काम, दुसरी भांडी क्रोध, तिसरी भांडी लोभ, चौथी भांडी मध तारुण्याचा मध. मोटरसायकल चालला, कुत्र्याला थांबतो, पुरीला पाहिलं का भोकडाचा आवाज काढला आणि आढळतो काय त्याच्या अंगात मग. आणि पाया पडून सांगतो जरा झोंबर तुम्हाला, आज या जगात दारू न पिणं हा कमीपणा झाला आहे. जी माणसं दारू पित नाही त्यांना लोक कमी म्हणतात आणि 100 लोकांमध्ये 91 लोक दारू पितात. तुमचं काय म्हणणं? मी काही बोलत, तुम्ही काही बोलत. मी म्हणलो हे वाक्य चुकीचं आहे का खरं बोला? चुकीचं आहे का खरं बोला? 100 पोरांमध्ये 100 माणसात 91 लोक दारू पितात आणि हसण्यावारी गोष्टी घेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप जिवंत आहे, आई जिवंत आहे आणि मुलगा गेला आहे. इतके वाईट प्रसंग आले. लाच वाटते दहाव्याला जायची, लाच वाटते, लाच. बापाने जगावं, मुलाने मला बापाने जगावं, आईनं बापाने जगावं, आईने जगावं आणि मुलाने मरावं. हे चित्र आहेत का नाही बोला? या 4 वर्षामध्ये मला एखादा माणूस तरुणपणा जर मरण पावला आणि त्याचं प्रेत जर अंघोळीला बाहेर काढलं ना तर त्या प्रेताजवळ त्याची लहानारी पोरं उडी आणतात.
उड्या. काय माहीत त्यांना माझा बाप गेलाय, काय माहीत त्यांना माझी आई गेली, आई मला विधवा झाली. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळी लोक का कोण घालतात का? आणि ती प्रेत रस्त्याने घेऊन जाताना पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी बांधून कुणा चालवलं काय, कुणा चालवलं काय? नाव तुला तू 7वी 8वी शिमी का मराठी? शिमी. बर्फाचा गोळा, सॉलिड, लिक्विड और गॅस? बापाच्या बायको श्रीमती मग म्हणतात. तू विचार मला बाप कोण म्हणतात. काही नाही मला, फक्त आम्ही खरं बोलतो तर आम्ही गोत्यात येतो, नाही तर कुटुंबांची ही अवस्था आहे. कोणत्याच आई बापांना पोरंग पाहायला वेळ नाही, पाहायचंच नाही. आई बापांनी फक्त फ्लॅट घ्यायचे, 2 BHK घ्यायचे, सोनं घ्यायचं, बायका सोन्यानं वापवायच्या, बँकेत पैसे ठेवायचे, गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, रविवारी बायको घेऊन डॉक्टरला हिंडायचं आणि एखाद्या आठवड्यातून सासरवाडीला गाड का आणायचा. बास. यांना सासरवाडी सोडून दैवतच नाही. या अशी परिस्थिती आहे. 10वीची ही 7वीची अशी यांची परिस्थितीच अशी काही अशी नाही. काही नाही इकडं, काही नाही. पोरगी तुला इकडं 10वीवाला कोण आहे? 10वीवाल्या मुले हे काय त्या? तू एकटी 10वीला एक तू सेमी का मराठी? इंग्लिश मीडियम नाही का? एनर्जी neither created nor be destroyed, but it converted into one form to another form. It is called इंग्लिश मीडियम नाही तू? इंग्लिश मीडियम नाही ना? मग इंग्लिश मीडियमला आहे ना, 10वीला आहे ना? जोरा सांगा सगळे आळशी आळशी. आणि तो पोरे ही आमच्या टोळीची अवस्था आहे.